कालच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी एवढं प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांना थँक्यू. आणि सकाळी सुरुवात केली अंथरून काढायला, लगेच साफसफाई करून घ्यायचं आहे. आणि काल एवढा व्हिडिओ सर्वांना आवडला ना, मला खूप छान वाटलं की कुठला तरी एक व्हिडिओ इतका आवडला सर्वांना, त्याला भरपूर सारे व्ह्यू गेले. त्याबद्दल परत सर्वांना थँक्यू आणि स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी अंथरून वगैरे काढलं, झाडू वगैरे मारला आणि हे रामफळ लागलं होतं झाडाला, तोडून घेतलं. एवढं मोठं होतं की माझ्या हातातही बसत नव्हतं. आज उठायला उशीर झाला. पप्पाला ड्युटी जायचं असते तर लवकर आवरायचं होतं. चपात्या बनवून घेतल्या. इथं बहिणाबाईनं वांग्याची भाजी केली होती. पप्पाला म्हटलं, पप्पा तुम्ही पटकन जेवण करून घ्या. पप्पानी इथं जेवण करून घेतलं. पप्पानी नाईने आईला शेतात जायचं होतं. बाबू पण जेवायला बसला आणि हा बघा ना, पप्पाचं नाहीचं झालं आणि तो बघा कसा बसला म्हाताऱ्या माणसासारखा. नंतर माझा शेक बनवून घेतला आणि इथं भाऊ हसत आहे. आमचं काहीतरी बोलणं चाललं त्याच्यावरूनच आम्ही दोघं भाऊ हसत आहे. भाऊ पण घरी आलेला होता कारण की पोलीस भरतीचं काम झालं त्यांचं. नंतर आज दुपारी काहीच नाही खाल्लं, डायरेक्ट जेवण केलं. मुगाची डाळ बिना तेलाची आहे बरी ही. चपाती खाल्ली आज कारण की भाकरीचं पीठ नव्हतं. सलादमध्ये काकडी गाजर जेवण करून घेतलं. याची तब्येत खराब होती तरीही त्याने फ्रीजमधला माझा आणला काढून आणि प्यायला सुरुवात केली. ट्रक काढले खेळायला, एकाला एक बांधले दोरीने आणि त्याचसोबतही खेळणं चालू होतं. झोप काढली त्याने एक शांत. बरं वाटलं मला, पण त्याची तब्येत काही ठीक नाही आहे. भावाला काही सकाळी भाजी नव्हती आवडली. बहिणाबाईला म्हटलं पोहे बनव, पोहे बनवले आणि इथं त्यांचं खायचं काम चालू होतं. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि शेवटी भांडे घासले कारण आज तर बहिणाबाईला सुट्टी होती. तिने शिल्लकचं काम काढलं होतं. म्हटलं मी भांडे घासून घेते. आणि भांडे काही कमी नसतात आमच्या घरी, भरपूर भांडे असतात. भांडे वगैरे घासून घेतले. चला आजच्यासाठी एवढंच. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि कालच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिल्याबद्दल पुन्हा सर्वांचे धन्यवाद. कारण की कालचा व्हिडिओ बऱ्याच लोकांनी पाहिला, बऱ्याच लोकांनी लाईक केला. त्याच्यामुळे मलाही खूप छान वाटलं, उत्साह येतो पुन्हा